नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी भाषा ही सक्तीची असणार असल्याचा एक जी आर आला। त्यानंतर मनसेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत जर हिंदीची सक्ती करत असाल तर संघर्ष अटळ आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्यानंतर मनसेने बॅनर लावले आणि आता त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील बॅनर लावण्यात आलेले आहेत। थेट राज ठाकरे जे मनसेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या घराशेजारीच भाजपकडून मुंबई भाजपकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत। यामध्ये ही नवे भाषेची सक्ती तर ही महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घराच्या शेजारीच लावण्यात आलेले आहेत। मुंबई भाजपकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। भाजप तोडत नाही, भाषा जोडते, साऱ्या देशांशी संवाद, महाराष्ट्र देतो साथ अशा आशयाचा हा बॅनर आहे। 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली होती। ज्या पद्धतीचा जी आर आला त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आणि पूर्ण मुंबईभर राज्यभर बॅनर लागण्यात आले होते। जर हिंदीच तुम्ही लादत असाल तर ही या आमच्या विरोधात हा संघर्ष अटळ असेल अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आलेली होती। राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर बॅनरबाजी आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपकडून अशा पद्धतीची बॅनरबाजी। त्यामुळे कुठेतरी आता हिंदीच्या सक्तीवरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपले का बॅनरबाजीवरून जो आता या ठिकाणी बॅनर वॉर सुरू झालेला आहे। आता याला मनसे कशा पद्धतीने उत्तर देतं हे देखील पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।